आता फर्स्ट गिअर टाकायचा आणि सगळ्यात महत्वाचं, गाडी चालवत असताना काहीही झालं, अगदी काही तरी डोळे मिटून नाही घ्यायचं. काय फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये ऍक्सिडेंट होऊ शकतो, बरोबर आहे ना? सॉरी. सॉरी काय कुसुम, कमान, मस्त चालवतीयस तू, कमान. खरंच? हे चल, सावकाश, पाय काढायचा क्लच वरचा. नाईस. अनुज यार, कसा विश्वास ठेवू मी तुझ्यावर? कम ऑन एली, डोंट बिहेव लाईक अ स्टॉकर. पेशन्स, ओके? पेशन्स. नाही, कदाचित खरंच कुठल्या तरी इम्पॉर्टंट कामामध्ये असेल तो. आणि शाळेतल्या मुली पहिल्यांदा डेटिंगवर जात आहेत, तसं का बिहेव करतेस तू? हॅलो, कुठे होतास तू? कुसुमला गाडी शिकवायला गेलो होतो. तिला थोडं जजमेंट येतं वाटल्यावरती स्टेअरिंग वरचा हात काढला तर असली घाबरली ती, लहान मुलासारखी. कट केला. अनुज, मला पुन्हा फोन करू नकोस प्लीज. हॅलो, पण झालं काय? आय हेट सेकंड पोझिशन अनुज. आय जस्ट हेट इट. कुसुम नेहमीच तुझ्या आयुष्यात पहिली राहणार आहे. मला आधी असं वाटत होतं की मी ओव्हर रिॲक्ट करते, पण नाही. माझ्या एक गोष्ट लक्षात आली, मी तुला कोणाच बरोबर शेअर करू शकत नाही, कोणाच बरोबर नाही. कुसुम बरोबरही नाही. तुला आपलं नातं इम्पॉर्टंट आहे की नाही हे तूच ठरव. तू जो काही बिझनेस करणार होतास ती कल्पना आवडली? बाबा, अनुज बिझी होता, पण मी त्याच्या कंपनीतल्या एका सिनियरला तो प्लॅन दाखवला आणि त्यांना तो प्लॅन खूप आवडलाय. मग भांडवलाचं काय? ते मीच मॅनेज करणार आहे. वाह, चांगलंय. आयुष्यात पहिल्यांदा योग्य निर्णय घेतलायस तू. तुला जे काही करायचंय ना ते तू तुझ्या स्वतःच्या हिमतीवर करावंस असं मला नेहमीच वाटत आलंय. छान, देवानंच तुला आज सुबुद्धी दिलीये. अगोदर देवाचे आभार मानतो जाऊन. वासंती, वाटीत जरा साखर दे ग. शशांक, मला खूप टेन्शन आलंय रे. अगं, टेन्शन कशाला घेतेस? आता आपण बिझनेस करणार आहोत. हॅलो, हा बोलतोय. काय? मी आलोच. काय झालं? तू गप्प बसतेस का? मला विचार करू दे. हे बघ शशांक, आता लपवून काही फायदा नाही. जे काय झालं ते प्लीज सांग. संपलं सगळं. म्हणजे ती स्कीम फ्रॉड निघाली. आपले सगळे पैसे गेले. मी तुला सांगत होते, नोकरी कर. तुला लगेच श्रीमंत व्हायचं होतं ना. म्हणजे आपले दागिने सुद्धा गेले. कसे आणणार आहेस तू परत आता? आणि काय करणार आहेस सांग ना. घरच्यांना काय सांगणार आहेस? शशांक, या वयात तर अजून किती त्रास देणार आहेस तू? तू जरा हे गप्प बसतेस का यार? तर मला काही सुचत नाहीये.
मला वाटते मी तिकडे जाऊन बघायला पाहिजे. तू तू यातल्या आई बाबांना काही सांगणार नाहीयेस प्लीज. शशांक, आपल्याला आपल्याला बाबांना टेन्शन द्यायचं नाहीये, पण प्लीज मी येईपर्यंत शांत राहा. मी कोणामध्येही इमोशनली इन्व्हॉल्व्ह होत नाही असंच म्हणाली होतीस ना तू? अनुज, स्वतःची चूक लपवण्यासाठी माझे स्टेटमेंट्स पॉइंट आउट करू नकोस. मी काय चूक केली? अनुज, हा मोबाईल ज्यावेळेस मला तू गिफ्ट केलास त्यावेळेस काय म्हणाला होतास की हा फक्त आपल्या दोघांसाठी आहे, राईट? म्हणजे आपल्या दोघांना हवं तेव्हा हवं तेवढा वेळ बोलता यावं म्हणून मला गिफ्ट केलास ना. पण ती कुसुम तुझ्या समोर असली ना की तुला काहीच सुचत नाही. इलिशा, त्याच वेळी मी अजून एक गोष्ट तुला सांगितली होती जी तू सोयीस्करपणे विसरतेस. कुसुम लिगली माझी बायको आहे, माझी चांगली मैत्रीण, हाऊसमेट आहे. पण त्याही पेक्षा जास्त तू माझ्यासाठी स्पेशल आहेस. तुझी जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. आठवतंय ना? ते फक्त मला बरं वाटावं ना म्हणून म्हणाला होतास. एली, मला असं वाटतंय ना तू बदललीस. म्हणजे तुला आधी कधीच कुठलीच गोष्ट बॉदर करायची नाही. बट आय थिंक तू आता पॉझेसिव्ह झालीस. आणि मी ओळखतो ती इलिशा अशी कधीच नव्हती. पक्का बिझनेसमन आहेस तू. स्वतःला हव्या तशा पद्धतीने गोष्टी ट्विस्ट करतोस. अजिबात नाही एली. मी तुला सुरुवातीलाच सगळ्या गोष्टी क्लिअर सांगितल्या होत्या. तुला माहिती होतं माझं लग्न झालंय तरीही तू माझ्याशी मैत्री वाढवत गेलीस. त्यावेळी तुला कुसुमचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. मग असं अचानक काय झालंय तुला? अनुज, मला इनसिक्युअर वाटतंय. म्हणजे ज्या वेळेस तुला कुसुम आवडत नव्हती ना त्यावेळेस मला खरंच काही प्रॉब्लेम नव्हता. कारण माझ्या लक्षात आलंय की कुसुम मध्येही स्पार्क आहे आणि तू तिच्याकडे अट्रॅक्ट होतोय. असं काही नाहीये. असंच आहे अनुज. तुला माहितीये प्रॉब्लेम काय आहे? कुसुम खूप साधी आहे, मनाने खूप चांगली आहे आणि सगळ्यात अनफॉर्च्युनेट गोष्ट ही आहे की ती माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे आणि तू तिचा नवरा आहेस. या सगळ्याचा मला त्रास होतोय अनुज. इलिशा, प्लीज कुसुमला मध्ये घेऊ नकोस. तिला आपल्याबद्दल काहीच माहिती नाहीये. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच मला विलन वाला फिलिंग येत आहे. ते तुझ्यामुळे. एक्सक्यूज मी दादा, इथे लॅडर कंपनीचं ऑफिस होतं ना? नाही, असं कुठलंही ऑफिस नाहीये इथे. असं कसं होईल? अहो दादा, याच्या पाठीमागेच माझं ऑफिस आहे इथे आणि माझा हा रोजचा येण्या जाण्याचा रस्ता आहे. वर्ष झालं असं कुठलंच ऑफिस नाहीये. नाही हो, बघा हा ऍड्रेस हा इथलाच आहे ना? हो, ऍड्रेस तर इथलाच आहे. ह्याच नावाची दुसरी कोणती बिल्डिंग या एरियात आहे का? नाही, मला असं वाटतंय की ही फ्रॉड कंपनी आहे. बरं, याआधी कधी तुम्ही इथे आला होतात का? नाही, तर मी पहिल्यांदाच येतोय. माझ्या ओळखीचे खूप मोठे बिझनेसमॅन आहेत, त्यांनी या कंपनीत खूप पैसे गुंतवले. तो दादा, फसवलंय तुम्हाला. तुमच्यासोबत फ्रॉड झालंय. असं कसं शक्य आहे? एक काम करा, ज्यांनी तुम्हाला या कंपनीचा रेफरन्स दिलाय ना, तुम्ही त्यांनाच विचारा. येतो. इलिशा, तुझं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतंय. अनुज, या आर्ग्युमेंटला आता काहीच अर्थ नाहीये. वी आर डन नाउ.
कट केला. बिझी आहेस? नाही ना. खरं तर मी तुला सॉरी म्हणायला आले. काल मी खरंच लिमिट क्रॉस केली. मी मी तुझी मस्करी करत होते अगं. आपण शाळेत कसं एकमेकांवर हक्क दाखवायचो, मी पण ना तशीच वागायला गेले आणि विसरले की आता आपण मोठे झालोय. प्रत्येकाची एक स्पेस असते. आय एम रिअली सॉरी कुमसुम. मी उगीच तुझ्याशी रूडली वागले. खरं तर या सगळ्यामध्ये तुझी काहीच चूक नाहीये. एली, एक मिनिट. तू रडतेस? एली, काय झालं? नाही, ऍक्च्युली काल रात्री झोप झाली नाही माझी, त्यामुळे डोळ्यांना जरा बर्न होत आहे. एली अगं, मी माझे प्रॉब्लेम्स तुझ्याबरोबर हक्काने शेअर करते ना, मग तूही करू शकतेस हे माहिती आहे ना तुला. कुमसुम, आय नीड अ कॉफी. तू घेणार? आले मी. तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास तरी मला कळलंय. कालचा फोन इलिशाच्या बॉयफ्रेंडचाच असणार. त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसलंय आणि काल त्याचाच राग माझ्यावर निघाला असणार. अनुज बरोबर कधी काही प्रॉब्लेम झाला की एली मला मदत करते. आत्ताही ती स्वतःचे प्रॉब्लेम्स एकटीनेच हँडल करते. मला काहीतरी करायला हवं. एलीचा प्रॉब्लेम काय झालाय ते मलाच शोधून काढायला हवं. नाही, हे बरोबर नाही आणि एलीला ते आवडणारही नाही. एली खूप स्ट्रॉंग आहे. ती इतकी इमोशनल झाली याचा अर्थ नक्कीच काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालाय. अगं, काय विचार करतेस? मला वाटलं गेली असशील तू इतक्यात. ते मगाशी आपलं बोलणं अर्धवटच राहिलं ना. आणि तू कॉफी आणायला गेली होतीस ना? इश, मी ज्या कामासाठी बाहेर गेले तेच विसरले. आपल्या दोघांसाठी कॉफी आणतेस? मस्त कॉफी पीत पीत गप्पा मारूया. तुला पण जरा रिलॅक्स्ड वाटेल ना. ओके, आणते. इलिशा नक्की माझ्यापासून काहीतरी लपवते. एलीच्या मिस्ट्री मॅनचं नाव ए अक्षरापासून सुरू होत आहे. सोशल मीडियावर तिच्या फ्रेंड लिस्टमध्ये ए पासून कोण आहेत ते चेक करते. सॉरी एली, पण माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे. तुझ्यासाठीच हे करते. आता तिसऱ्यांदा चुकीचा पासवर्ड टाकला तर लॅपटॉप लॉक होईल आणि एलीला कळेल. काय करू? कसं शोधू त्याला?
तुला ब्रेकअप करायचंय ना, मग फोनवर नको. 4 वाजता ऑफिस पार्किंगच्या एंट्रन्स जवळ भेट. आज 4 वाजता ऑफिस पार्किंगमध्ये जाऊन बघायला हवं. एलीचा नक्की प्रॉब्लेम काय आहे ते कळेल आणि तिला मदत करता येईल. Your coffee. Sit. मस्त आहे ना कॉफी. आय नीड टू गो. एक अर्जंट मीटिंग आहे. अगं पण कॉफी. मी नंतर घेते. आलेच. एली, तुला नक्की काय प्रॉब्लेम आहे हे आज मी शोधून काढीनच. तुझ्या त्या मिस्ट्री मॅनलाही भेटून तुमच्यातले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करेन. अनुज कुठे आहे? मला आत्ताच्या अनुजला भेटायचंय. अनुज सर साईट व्हिजिटला गेले. आज त्याची मीटिंग पाताळा जरी असेल ना तरी त्याला तिथे जाऊन भेटेन मी. माझे सगळे पैसे बुडले तुमच्यामुळे. आम्हाला विचारून तुम्ही पैसे गुंतवले होते? अहो खोटं बोलू नका. तुमच्यावर विश्वास ठेवून मी माझे सगळे पैसे त्या फालतू स्कीम मध्ये घातले आणि आता. मिस्टर देशमुख, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, तुम्हाला योग्य वाटत असेल तरच तुम्ही इन्व्हेस्ट करा, राईट? अहो खोटाड्या तुम्ही सगळे फ्रॉड आहात. हे बघा, मला माझे सगळे पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजेत, नाहीतर सोडणार नाही मी तुम्हाला. मिस्टर देशमुख, तुमचं जसं नुकसान झालंय तसंच अनुज सरांचं सुद्धा झालंय. मिस्टर देशमुख, व्हाय डोंट यू अंडरस्टँड? या अशा स्कीम मध्ये रिस्क असतेच. त्याची कल्पना मी तुम्हाला आधीच दिली होती, नाही का? हो, त्यांचे पैसे गेले त्यांना फरक नाही पडत, पण मला पडतो. एक मिनिट मिस्टर देशमुख, तुमच्याकडे ते ऑफिसचा ऍड्रेस आहे ना? जाऊन कंप्लेंट करा. बाय द वे, तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करत होता ना? मला कुसुमशी बोलायचंय. कुठे आहे ती? तुमची बहीण आहे, फोन करून विचारा तिला. विचारणारच आहे. हॅलो. कुसुम, तुझा भाऊ आला होता आता पैसे मागायला. काय? कसं शक्य आहे? या ऍक्च्युली आय फील सेम. मला पण जरा ऑड वाटलं ग, म्हणून म्हटलं तुझ्या कानावर घालावं. कुसुम जरा होल्ड कर एक सेकंड. मी तुला आता ना फोनवर एक डॉक्युमेंट पाठवलंय, ते जरा चेक कर प्लीज. तुला लक्षात येईल काय झालंय. ऍक्च्युली ही वॉज आस्किंग फॉर अनुज सर. मी त्यांना नाही म्हटलं. ते पैसे मागायला आले होते, हे तुलाही ऑड वाटेल, राईट? तुझ्या कानावर घालायचं होतं. थँक्यू मॅम. मी बघते. सॉरी कुसुम, मी तुझ्या भावाला. नाही मॅम, प्लीज तुम्ही सॉरी म्हणू नका. आय एम शुअर तुम्ही योग्य ते केलंय. ऍक्च्युली कुसुम, ते तुला शोधत होते, राईट? पण मी सांगितलं की मला माहिती नाहीये, ते तुला फोन करतील, ठीक आहे? सॉरी मॅम. हो, मी समजू शकते. मी बघते. ओके, थँक्यू कुसुम. Oops. कुसुम, माझं अनुजला भेटणं खूप गरजेचं आहे, पण इथे कोणी मला त्याला भेटूच देत नाहीये आणि माझे पैसे परत करत नाहीये. खूप मोठी रक्कम आहे ग कुसुम. मी बर्बाद होईन. तू अनुजला फोन कर ना,
मला मला प्लीज एकदा त्याच्याशी बोलू दे प्लीज. अगं काय विचार करतेस? लाव ना अनुजला फोन. नाही, मी अनुजला फोन करणार नाहीये अगं आणि तुलाही त्याला भेटून देणार नाहीये. हरकत नाही. असं असेल ना तर मीही माझे पैसे वसूल केल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यांच्यामुळे मला इतका मोठा फटका बसला. मी अनुजला सोडणार नाही.